नमस्कार मित्रांनो, द स्टॉक एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते. तर मित्रांनो बघा, येत्या काही महिन्यांमध्ये शिक्षक भरती 2025 ची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर या भरतीमध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे खूप महत्वाचं असतं. आपण भरतीच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो असतो. तर आपलं सिलेक्शन सुद्धा झालेलं असतं, परंतु एक डॉक्युमेंट आपल्याकडे नसेल तर आपलं सिलेक्शन थांबू शकतं. असे खूप विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे ते या भरतीतून बाहेर पडलेले आहेत. तर एखादं डॉक्युमेंट आपल्याकडे नाही का, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक सर्व डॉक्युमेंट, व्हेरिफिकेशनच्या वेळी जे काही डॉक्युमेंट महत्वाचे डॉक्युमेंट लागतात ते सर्व डॉक्युमेंट मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, 2022च्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः सहभागी होते, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न आज करत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ते शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला 14 मे 2025 ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला 14 मे 2025 या तारखेच्या आधीचेच पाहिजे. त्यामध्ये काही अपवाद आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर बघा, तुम्हाला आधी काय कुठलं डॉक्युमेंट पाहिजे, तर सुरुवातीला तुमच्याकडे स्वप्रमाणपत्र आहे. सुरुवातीला जे महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते तुमच्याकडे खूप महत्वाचं स्वप्रमाणपत्र. तुमच्याकडे जे स्वप्रमाणपत्र आहे, सेल्फ सर्टिफाईड कॉपी, तर ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सही आणि फोटो त्यावर दिसणं गरजेचं आहे. दुसरं काय आहे बघा, 10वी प्रमाणपत्र व गुणपत्र. त्यानंतर तिसरं आहे डॉक्युमेंट महत्वाचं 12वी सुद्धा प्रमाणपत्र आणि गुणपत्र. त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर तुम्ही डीएड झालेले असाल, डीएड किंवा बीएड, त्यांचं सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र आणि गुणपत्र पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही पदवी पूर्ण केली असेल, ग्रॅज्युएशन, तुमच्याकडे ग्रॅज्युएशनचं असेल तसं पण तुम्हाला पदवीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्र. तुमच्याकडे तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट असाल, म्हणजे तुमचं एम ए झालेलं असेल किंवा मग इतर तुम्ही पदवी पूर्ण केली आहे, पदवीचं पूर्ण केली असेल, तरी सुद्धा तुमच्याकडे प्रमाणपत्र आणि गुणपत्र असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जे काही तुमच्या सेल्फ सर्टिफाईड कॉपीमध्ये डॉक्युमेंट टाकलेले आहेत दाखवून त्याचे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट आहे बघा, तुम्ही टीईटी दिली असेल किंवा सीटीटी दिली असेल, तुमच्याकडे टीईटी पेपर 1चं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर टीईटी 2चं सर्टिफिकेट, म्हणजे जर तुम्ही 6 ते 8 साठी जर एलिजिबल असाल, 6 ते 8 साठी पात्र असाल, तर तुमच्याकडे टीईटी 2 असणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुमच्याकडे तुम्ही जर सीटीटी दिलेली असेल, सीटीटी पेपर 1 सर्टिफिकेट आणि सीटीटी 2 सर्टिफिकेट हे तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जातं. त्यामुळे हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, त्याची हार्ड कॉपी ओरिजिनल. त्यानंतर बघा, तुम्ही टेट दिलेली आहे, तर टेटचं स्कोअर कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर आधी बघा, आपल्याला जेव्हा 2022ची भरती झाली होती त्यामध्ये खूप जणांकडे स्कोअर कार्ड नव्हते, तर त्यांना जो रँक आहे असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव असलं ते तुमच्याकडे प्रिंट असेल तरी चालत होतं. परंतु आता आपल्याला जे स्कोअर कार्ड आहे ते काढायसाठी भरपूर वेळ दिलेला होता, त्यामुळे बहुतेक जणांकडे हे स्कोअर कार्ड असेल. सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट मित्रांनो बघा, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असाल, कास्ट सर्टिफिकेट, आता कास्ट सर्टिफिकेट कशाला कोणाकोणाला लागतं, तर बघा, तुम्ही SC ST OBC मध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर EWS वाल्यांना EWS प्रमाणपत्र, तर हे प्रमाणपत्र तुम्हाला लेटेस्टचं प्रमाणपत्र लागतं. आता बघा, पुढचं महत्वाचं डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडिटी. आता हे डॉक्युमेंट तुम्हाला कधी लागतं, तर मित्रांनो तुमच्याकडे जर आधीच काढलेलं असेल तर उत्तमच आहे, आणि जर हे तुमच्याकडे नसेल तर घाबरायचं काम नाही आहे. तेव्हा तुम्ही जॉबला लागणार, जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी किती तरी चालेल. तर आता हे कास्ट व्हॅलिडिटी तुमचं जर सिलेक्शन ओपन मधून झालं असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. नंतर कॅटेगरी मधून जर तुमचं सिलेक्शन होत असेल तर कास्ट व्हॅलिडिटी, तर कास्ट व्हॅलिडिटी हे तुम्हाला टाकलेलं आहे. आता पुढचा महत्वाचा डॉक्युमेंट आहे NCL. आता नॉन क्रिमिनल ही कोणाकोणाला लागतं मित्रांनो, तर कास्टवाल्यांना सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे. नॉन क्रिमिनल हे कधीच पाहिजे, तर हे 14 मे, तर आपण जी तारीख बघितलेली आहे तर हे डॉक्युमेंट सुद्धा 14 मे 2025च्या पूर्वीच आपल्याला पाहिजे. कारण आता नॉन क्रिमिनल ही कोणाकोणाला लागतं मित्रांनो, तर कास्टवाल्यांना सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे. नॉन क्रिमिनल हे कधीच पाहिजे, तर डॉक्युमेंट सुद्धा 14 मे 2025च्या पूर्वीच
आपल्याला पाहिजे. कारण मित्रांनो रजिस्ट्रेशन केलं तेव्हा तुमच्याकडे जर एनसीएल नव्हतं, परंतु एनसीएल अप्लाय करण्याची जर पावती जरी असेल तरी ती चालते, असा एक GR प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे तुमच्याकडे पावती जरी असेल तरी तुमच्याकडे एनसीएल पाहिजे. तर आता एनसीएल तुम्ही केव्हा काढलं असेल ते तर लागणारच आहे, परंतु आता लेटेस्ट या वर्षातून एनसीएल सुद्धा तुम्ही काढून ठेवा. म्हणजे हे जुना नेट प्लस नवीन दोन्ही तुमच्याकडे एनसीएल असणं गरजेचे आहे. त्यानंतर पण महत्वाचं डॉक्युमेंट आपल्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. महत्वाचं डॉक्युमेंट मित्रांनो, जर तुम्हाला शिकवण्याचा एक्सपिरियन्स असेल तर ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथं दाखवू शकता किंवा ते बघू शकता. खूप साऱ्या महिला आहे की त्यांच्या नावामध्ये बदल आहे, म्हणजे त्यांच्याकडे जो आयडी प्रूफ आहे त्याच्यामध्ये आम्ही जे आपले डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये नावामध्ये बदल असतो, तर आपल्याला त्यावेळेस गॅझेट किंवा तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तसंच मित्रांनो गॅझेट अजून कशाचं लागू शकतं, तर समजा एकदा नाव आहे, इथं नाव असेल विलास आणि तुमच्या आधार कार्डवर हे नाव आहे आणि तुम्ही जर आयडी प्रूफ आधार कार्डवर दाखवत असणार तर तुम्हाला काय करावं लागेल, याच्यासाठी सुद्धा एक गॅझेट बनवावं लागेल. कारण की इथं आणि इथं म्हणजे तुमच्या सर्व डॉक्युमेंटवरचे नाव, जन्मतारीख तसं सर्व डॉक्युमेंटवर एकच असणं गरजेचं आहे. आणि जर असं काही चेंज असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी एखादं गॅझेट करून घ्यावं लागेल. वेळेवर अडचण नको म्हणून मी तुम्हाला इथे सांगत आहे. आता तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा, आता जन्मतारखेचा पुरावा तुमचं जे 10वीचं प्रमाणपत्र आहे, म्हणजे 10वीचं तुमचे जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जे तुमची जन्मतारीख आहे तर त्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून मान्य केला जातो, म्हणजे 10वी पुरावा गृहीत धरला जातो. तर आता एखाद्या वेळेस काय होतं की सिलेक्शन होताना सारखे मार्क आहेत आणि जागा जर तिथं एकच असेल तर वयाचा विचार करून तिथे सिलेक्शन दिले जाते, म्हणजे ज्यांचं वय मोठं आहे त्या व्यक्तीला तिथं सिलेक्ट केलं जातं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डॉक्युमेंट बघितलेले आहेत. एखादं डॉक्युमेंट जर चुकून राहिलं असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा. तर मित्रांनो काही दिवसापासून टीईटी नोट्ससाठी खूप जास्त मागणी होत होती, त्याप्रमाणे मी माझ्या हँड रिटन नोट्स आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे लोक आपलं चॅनल जॉईन करणार आहेत म्हणजे आपल्या चॅनलचे मेंबर होणार आहेत त्या लोकांना त्या PDF डाउनलोड करता येतील. येथेच थांबूया. धन्यवाद.